नमस्कार मंडळी. सध्या आमच्या इथे ना महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि जोरदार निवडणुकीचे वारे वाहतात आहे आणि खूप प्रचंड प्रमाणात प्रचार सुरू आहे. आता तो प्रचार एवढा जोरदार आहे की मला त्या प्रचारामुळे ना व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही आहे. म्हणजे सतत त्यांचे भुंगे, ते लाऊडस्पीकर, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला जरा प्रॉब्लेम जात आहे. पण असो, ते त्यांचं काम करतात आहे, आपण आपलं काम करूया. तर ना असा हा आता जोरदार प्रचार सुरू आहे. तर ना डोक्यात एक विचार आला की प्रचार आणि प्रसार यामध्ये काय फरक आहे. मला सांगा, तुम्ही पण सांगा विचार करून की प्रचार आणि प्रसार यामध्ये काय फरक आहे. आता जो चालू आहे तो प्रचार चालू आहे. तर प्रचार आहे ना, हा जो आहे ना, हा जाणीवपूर्वक म्हणजे काहीतरी हेतू ठेवून, काहीतरी उद्दिष्ट ठेवून केलेला असतो. तो असतो प्रचार. जोरजोऱ्याने नारे देऊन वगैरे. जसं आता निवडणुका आहे तर राजकीय पक्षांचा प्रचार चालू आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट आहे, काहीतरी हेतू आहे. आणि जो प्रसार असतो ना, त्यामध्ये काही हेतू नसतो, काही उद्देश नसतो. तो आपोआप होतो, नैसर्गिकरित्या होतो. त्याला म्हणतात प्रसार. तर आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते. आता जर एखाद्या गाडीवर किंवा एखाद्या हॉटेलमध्ये छान मस्त चविष्ट नाश्ता भेटत असेल, म्हणजे तिथे छान टेस्ट असेल आणि एखाद्याने जर तिथली टेस्ट घेतली असेल, तो ना परत बरोबर त्याच ठिकाणी नाश्ता करायला जाईल. तर आता हे कसं झालं? हा त्याने स्वतः अनुभव घेतला, तिथे जाऊन तो खाऊन आला होता, त्याच्यामुळे त्याला ती चव कळली होती, त्याला ती माहीत होती. तर तो बरोबर ना त्याच ठिकाणी परत नाश्ता करायला जातो आणि तो मग त्याने घेतलेला अनुभव दुसऱ्याला सांगतो, अरे त्या ठिकाणी ना खूप मस्त नाश्ता मिळते, तू पण तिथे जा. तर असा तो आपला अनुभव दुसऱ्याला सांगतो. मग दुसरा पण तिथे जातो, तो सुद्धा तिथला अनुभव घेतो, तो सुद्धा आणखी तिसऱ्याला सांगतो. तर ही गोष्ट ना आपोआप आपोआप पुढे 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 सरकत जाते. त्याचा प्रसार आपोआप होत राहतो. तर अशा ठिकाणी ना आपलं काम बोलत असते. प्रसार हा आपण काय काम करतो किंवा काय कार्य करतो त्यामार्फत आपला प्रसार होत असतो. आता पहा, ज्ञानेश्वर माऊली होऊन गेली, तुकाराम महाराज होऊन गेले, असे बरेच संत जे आधी होऊन गेले, त्यांना असा प्रचार करावा लागला का बरं स्वतःचा? त्यांना असं फिरावं लागलं का की मी ज्ञानेश्वर आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, असं त्यांना सांगत फिरत ओरडत असं करावं लागलं का त्यांना? नाही करावं लागलं. कारण त्यांचं कामच बोलत होतं, त्यांचं कर्तृत्व बोलत होतं. तो त्यांचा प्रसार आपोआप झाला. काही कोणाला त्यासाठी काही मिरवणूक काढावं लागली नाही किंवा काही प्रचार सभा घ्याव्या लागल्या नाही. तर त्यांचा प्रसार हा इतका जबरदस्त होता की भल्या भल्यांना सुद्धा म्हणजे धाड भरली होती. असं तर हे त्यांचं काम होतं की जे आपोआप लोकांपर्यंत पसरत गेलं, ते नैसर्गिक होत गेलं. तर असा असतो प्रसार. जर तुमचं काम चांगलं असेल ना, आता एखादी शिवणकाम करणारे असेल, जर ती चांगले ब्लाऊज शिवत असेल, चांगले ड्रेस शिवत असेल, तर ना आपोआप लोक तिथे जातात त्या ठिकाणी की नाही तिनं छान शिवते, तो टेलर ना छान कपडे शिवतो. तर आपोआप लोक ना तिथे जातात. त्याला स्वतःचा प्रचार करायची गरज नसते, तर त्याचं कामच तिथे बोलत असतं. तर असा हा प्रसार. आणि जिथे आता आपण बऱ्याचदा पाहतो, बऱ्याच लोकांना ना सवयी असतात, कुठेतरी छोटीशी मदत करतात, एखाद्या ठिकाणी भेट देतात, एखाद्या वृद्धाश्रमाला म्हणा, अनाथ आश्रमाला, कुठेही एखाद्या ठिकाणी भेट देतात, तिथे काहीतरी वाटप करतात, फळं वाटतात किंवा वह्या पुस्तकं वाटतात, काहीतरी वाटतात आणि 2-4 लोक त्याला हात लावून फोटो काढतात. बरं, फोटो काढतात तर काढतात, मग ते फोटो सोशल मीडियावर, पेपरमध्ये, परत त्यांच्या जे काही अकाउंट असतील इकडे तिकडे सगळीकडे ते फोटो ते टाकत राहतात. तर हा काय झाला? प्रचार.
तो त्यांना करावा लागला. जर तुमचं काम चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर लोक आपोआपच तुमच्यापर्यंत, लोकच तुमची कीर्ती पसरवतात. तुम्हाला स्वतःची कीर्ती पसरवण्याची गरज नसते. तर असा असतो हा प्रसार. आणि तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल की मी असा आहे, मी असा आहे, मग त्यासाठी तुम्हाला तुमचा प्रचार करावा लागतो. तर त्यामध्ये काहीतरी उद्देश असतो प्रचारामध्ये, आणि प्रसार हा आपोआप होतो, तो नॅचरली होतो, त्याला करायची गरज नसते. तर असंच हे काहीतरी डोक्यात आलं होतं. म्हटलं चला चांगला विषय आहे, तर तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुमच्या पुढे माझा हा विचार मांडण्याचा किंवा हा मुद्दा मांडण्याचा. तर पहा तुम्हाला पटतो का, आणि प्रसार योग्य आहे की प्रचार योग्य आहे, काय करायला पाहिजे. तर असा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.